This is 5th of May 2025. Let's start reading newspaper. It's English and Marathi. So the very first news is about the crisis at Kaleshwaram. Why Telangana's massive irrigation project is distressed. Okay. डिस्ट्रेसचा अर्थ काय होतो हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहून घ्या, किंवा तुम्हाला माहीत नसेल तर त्याचा अर्थ काय होतो बघा. डिस्ट्रेसमध्ये स्ट्रेसमध्ये असणं. इंडियाज नॅशनल सेफ्टी रेग्युलेटर फॉर द लार्ज डॅम्स हॅज फाउंड इररिपेरेबल डॅमेज. इररिपेरेबल ओके, ज्याला तुम्ही रिपेअरच करू शकत नाही असं डॅमेज इन द स्ट्रक्चर ऑफ द 3 बॅरेजेस. बॅरेजेस म्हणजे काय? धरणावरती जे वेगवेगळे गेट्स बनवलेले असतात त्यांना बॅरेजेस म्हणतो आपण. दॅट आर पार्ट ऑफ द वर्ल्ड्स बिगेस्ट मल्टी स्टेज लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट. मल्टी स्टेजमध्ये वेगवेगळ्या स्टेजेसचं लिफ्ट इरिगेशनचे डॅम्स जे असतात त्याचे काही वेगवेगळे टाईप्स आहेत. त्यामध्ये एक टाईप आहे लिफ्ट इरिगेशन. सो त्या लिफ्ट इरिगेशन टाईपमधला हा प्रोजेक्ट आहे. द काळेश्वरम लिफ्ट irrigation project on Godavari River in Telangana's Jaishankar Bhupalli district across the border from Maharashtra will supply water for irrigation, industrial and domestic use over a swath of northern Telangana. Swath म्हणजे a large area of northern Telangana. Work on KLIP म्हणजे तेच irrigation project began in 2019 June in Feb 2024. 4 months after the incident of flooding at the biggest of the project barrages. 4 months after what incident? Which incident? Flooding incident where biggest of the project barrages. The state government asked the NDSA, statutory body set up under the National Dam Safety Act 2021, a thorough inspection. Okay, यांनी काय म्हटलं, गव्हर्नमेंट ऑफ तेलंगणाने सेंट्रल गव्हर्नमेंटला किंवा सेंट्रल बॉडीला म्हटलं की त्याचं एक स्टॅच्युटरी ऑडिट करावं तुम्ही काहीतरी. द गव्हर्नमेंट मेड द NDSA फाइंडिंग्स अँड रेकमेंडेशन्स पब्लिक दिस वीक. पब्लिक म्हणजे डायरेक्ट टाकून दिलं पब्लिकमध्ये, हे की बघा आजच्या सरकारने जो दिवा लावला तो असा आहे. द मेगा प्रोजेक्ट. ओके, सो दिस इज द मेगा प्रोजेक्ट. व्हॉट इज दिस? दिस इज महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड या बॉर्डरवरती कुठेतरी आहे. सो दिस इज अगेन गोदावरी रिवर कमिंग फ्रॉम महाराष्ट्र, अनदर डिस्ट्रीब्युटरीज और ट्रिब्युटरीज, आणि ही अशी मोठी होत चाललेली आहे. आणि इथं हा काळेश्वरम डॅम आहे. तर याने याच्यामध्ये काहीतरी घोळ केलेला असेल नक्कीच, त्याच्यामुळे हे सगळं होतंय. The Kaleshwaram project on the Godavari will be world's largest multi-stage lift irrigation project. Work began on. Okay, हे बघा on. हे असे क्वेश्चन्स येतात एक्झाममध्ये की ऑन वगैरे वगैरे वगैरे. ओके, सो इथं लिहून येऊ शकतं की ऑप्शन्स चूज करा. वर्क बिगॅन ऑन, वर्क बिगॅन इन, वर्क बिगॅन ॲट, वर्क बिगॅन वेन, वॉट एव्हर असं बुलशेट. तर त्याच्यामध्ये मग ऑन लाईक ह्या तारखेला ऑन 21st sorry my handwriting on 21st of whatever district 2019 whatever month 2019. so असे क्वेश्चन्स येतात. so be aware of this kind of stuff. work began on 21/2019 under तेलंगणा's भारत राष्ट्र समिती BRS गव्हर्नमेंट. तो जो होता याच्या आधी KCR त्याच्या अंडरमध्ये. In lift irrigation project, water does not rely on gravity to flow in canals from higher ground to lower ground. Higher ground to lower ground काय आहे? लिफ्ट इरिगेशनमध्ये काय आहे की ग्रॅव्हिटीमुळं काय होतं, गोष्ट खाली पडतात, पाणी वरून खाली येतं. पण या लिफ्ट इरिगेशनमध्ये तसं नाही आहे. लिफ्ट इरिगेशनचा प्रकार काय आहे की मोटर लावा आणि पाणी पाठवून द्या. सो ग्रॅव्हिटीचा वगैरे प्रश्न येत नाही. रॅदर वॉटर इज लिफ्टेड बाय मीन्स ऑफ पंप्स और सर्च पोल्स टू अ मेन डिलिव्हरी चेंबर. राईट, एक तर तुम्ही कुठल्या तरी हाय ग्राउंडवरच्या पूलमध्ये ते पाणी टाकता आणि तिथून ते वाहत जातं, किंवा मग त्याला पंपाने तुम्ही जसं आपण मोटर वापरतो तसं. द हायेस्ट पॉईंट इन द प्रोजेक्ट
chamber at the highest point in the project, from where it is distributed to beneficiary fields. बेनिफिशियरी म्हणजे काय? व्हॉट इज बेनिफिशियरी? याचा बेनिफिट कोणाला होणार आहे? विमा भेटला, शेतकऱ्यांना विमा भेटला, शेतकरी कोण झाला? बेनिफिशियरी झाला. द प्रोजेक्ट स्प्रॉल्स म्हणजे सांगा मला स्प्रॉल्सचा अर्थ. ओव्हर अप्रॉक्सिमेटली 500 किलोमीटर इन 13 डिस्ट्रिक्ट्स. सो असे क्वेश्चन्स येतात. व्हॉट इज मिनिंग ऑफ स्प्रॉल? स्प्रॉल म्हणजे पसरलेला, विथ अ कॅनल नेटवर्क ऑफ 1800 किलोमीटर. 1800 किलोमीटरचे त्याचं कॅनल आहे. अकॉर्डिंग टू द प्रोजेक्ट मास्टर प्लॅन ऑफ 240,000 मिलियन क्युबिक फीट ऑफ TMC. TMCचा फुल फॉर्म काय? 1000 मिलियन क्युबिक फीट ऑफ वॉटर. TMC 169 TMC और मोर दॅन 70% इज मेंट फॉर इरिगेशन. स्वाभाविक आहे, तुम्ही धरण बांधताय तर ते शेतीसाठीच बांधणार असाल. असं होत नाही की फक्त शेतीसाठीच असतं, वेगवेगळ्या मल्टीपर्पजेससाठी असतं, पण मोस्ट ऑफ द टाईम त्याच्यातलं मेजॉरिटी ऑफ द वॉटर इज यूज्ड फॉर इरिगेशन. ओके, सो 70% और मोर दॅन 70% इज यूज्ड फॉर इरिगेशन. 30 TMC फॉर हैदराबाद म्युनिसिपल एरिया, 16% फॉर मिसलेनियस इंडस्ट्रियल यूज, MIDC वगैरे टाईप जास्त तसा हिशोब. आणि 10 TMC इज मेंट फॉर ड्रिंकिंग वॉटर टू नियर बाय विलेजेस. आता यांचंच पाणी घेता येईल, त्यांनाच देणार नाही असं तर होणार नाही. सो नियर बाय एरियाला 10 TMC वॉटर त्यांनी दिलेलं आहे. द वॉस्ट बल्क ऑफ दिस वॉटर 195 TMC विल कम फ्रॉम मेडीगट्टा बॅरेज. आता तिथलं त्याचे काही बॅरेजेस बनवून ठेवलेले आहे, वेगवेगळे गेट्स बनवून ठेवलेले आहेत. 20 TMC विल कम फ्रॉम द श्रीपदा येलमपल्ली प्रोजेक्ट अँड अनदर 25 TMC विल बी अंडरग्राउंड वॉटर. ओके, क्रायसिस काय आहे? क्रायसिस म्हणजे काय? ती जी तिथली दुर्घटना आहे किंवा क्रायसिस जी घडलेली आहे, जो प्रॉब्लेम झालेला आहे, त्याला आपण क्रायसिस म्हणतोय. प्रॉब्लेम काय झाला तर 21 ऑक्टोबर 2023ला वन ऑफ द पिलर्स नंबर 20 ब्लॉक ओके ऑफ द मेडीगट्टा बॅरेज सँक म्हणजे काय? सिंक हे काय असतं? बुडून गेलंय ते, खालच्या खाली धसलं ते जमिनीमध्ये. तिथलं ते हे जो काही पिल्लर असेल तो जमिनीत गायब झाला. गिळला का जमिनीने? तसं नाही, क्वालिटी चांगली नव्हती, पाणी जास्त झालं असेल, एक तर ते वाहून गेलं किंवा मग ते जमिनीमध्ये धसलं. अँड NDSA टीम एक्झामाइंड द संकन पिलर ऑन October 25 अँड हेल्ड द अप्रेझल मीटिंग with L&T and the company executing the project. कंपनी एक्झिक्युटिंग द प्रोजेक्ट म्हणजे काय? व्हॉट इज एक्झिक्युटिंग? ॲक्शनमध्ये जे कोणी काहीतरी करतंय का? L&T काय करतंय? ॲक्शन करायला ना, त्यांनी प्रोजेक्ट बांधून दिला, एक्झिक्युशन केलं. ओके, सो बाय द वे अजून एक आपण शिकू शकतो. आपल्या इंडियामध्ये एक आहे ब्युरोक्रेसी, एक आहे ज्युडिशियरी आणि एक आहे लेजिस्लेचर. तर हे जे ब्युरोक्रॅट्स असतात यांना आपण एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणतो, कारण हे नियम बनवतात, हे त्याला एक्झिक्यूट करतात आणि मग हे ठरवतात चुकीचं की बरोबर, किंवा जे काही प्लस मायनस असेल ते लेजिस्लेशन ठरवतं, आपलं ज्युडिशियरी ठरवतं. ओके, तर याच्यामध्ये काही फॉल्ट्स आलेले असणार आहेत. ओके, सो आपण ते फॉल्ट्स बघूया काय आहेत. ऑन 13 Feb 2024 द काँग्रेस लेड तेलंगणा गव्हर्नमेंट asked the NDSA to carry out thorough inspection of the design, constructions of the 3 barrages of the project. The NDSA visited all the 3 barrages for inspection and study the following months. म्हणजे पुढच्या काही महिन्यांमध्ये त्यांनी ते इन्स्पेक्शन केलं. On April 29 this year, the state government announced that the NDSA has found lack of proper geotechnical investigations, design deficiency म्हणजे कमतरता, लाईक पोषणाची कमतरता म्हणजे फूड डेफिशियन्सी म्हणतो आपण त्याला. तर कन्स्ट्रक्शन डिफेक्ट्स, कन्स्ट्रक्शनमध्ये पण डिफेक्ट आहेत. फेल्युअर ऑफ मॉडेलिंग स्टडीज, स्ट्रक्चरल डिस्ट्रेस, ॲब्सेन्स ऑफ रोबस्ट क्वालिटी कंट्रोल, ऑपरेशन अँड मेंटेनन्स फेल्युअर, अँड दॅट डॅम सेफ्टी ॲस्पेक्ट्स इग्नोर्ड. सगळंच इग्नोर केलं याच्यामध्ये, असं काही ठेवलंच नाही कदाचित की जे घाण करून ठेवले नाही. म्हणजे एवढा मोठा वर्ल्ड्स बिगेस्ट लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट बनवला आणि त्याच्यामध्ये सगळी घाण करून ठेवलेली आहे. ऑब्व्हियसली विदाऊट करप्शन तर ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत, काही ना काही तर कॉम्प्रोमाइजेस होत असतात. द कमिटी रिपोर्ट हायलाइटेड सिग्निफिकंट स्ट्रक्चरल डिस्ट्रेस अक्रॉस द 3 barrages. द गव्हर्नमेंट सेड द मेडीगट्टा बॅरेज
म्हणजे हे द गव्हर्नमेंट सेड, सॉरी माय मिस्टेक, हे जे लाईन्स आहेत हे कोणी म्हटलं तर सरकारने म्हटलं. कुठल्या? द कमिटी रिपोर्ट हायलाइटेड सिग्निफिकंट स्ट्रक्चरल डिस्ट्रेस अक्रॉस द 3 barrages, द गव्हर्नमेंट सेड. द मेडीगट्टा बॅरेज, द रिपोर्ट सेड, suffered from the severe settlement and cracking of pier in block 7 with a notable tilting. ओके, व्हॉट इज टिल्टिंग? हे गोष्ट सरळ उभी आहे, हे अशी तिरपी होणं, दॅट इज टिल्टिंग. ओके, काय म्हटलेलं या लाईनमध्ये की द रिपोर्ट सेड, काय म्हटलं रिपोर्टने? द सफर्ड फ्रॉम सिव्हिअर सेटलमेंट अँड क्रॅकिंग. सेटलमेंट म्हणजे आपण जो भर टाकतो मातीचा त्याला सेटलमेंट म्हणतो. तर त्याचे काही गोष्टी आहे, सेटलमेंट आणि क्रॅकिंग ऑफ पियर इन ब्लॉक 7. पियर म्हणजे भेगांमध्ये भेगा पडणे, क्रॅक्स पडणे, पियर. स्ट्रक्चरल फिक्सेस निडेड. आता याच्यावरती काय आपण उपाय केलेला आहे किंवा काय उपाय आपण आता याच्यासाठी करू शकतो? अकॉर्डिंग टू द तेलंगणा गव्हर्नमेंट, द NDSA हॅज आस्क्ड फॉर रिहॅबिलिटलायझेशन ऑफ द डिझाईन अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंट ऑफ हेल्थ अँड सेफ्टी ऑफ द एंटायर बॅरेज. आता यांचं काय म्हणणं आहे की पूर्ण रिहॅबिलिटायझेशनच करा ऑफ डिझाईन. रिहॅबिलिटायझेशन म्हणजे काय? एखादा आपण जसं किनो नॅशनल पार्कमध्ये ते चिता आणले, तर ते आफ्रिकेमधले चिता भारतामध्ये, तर त्यांचं रिहॅबिलिटायझेशन झालं. त्या हॅबिटॅटमधून उचलून या हॅबिटॅटमध्ये त्यांना टाकलं. त्यांच्या ज्या हॅबिट्स असतील वगैरे त्या गोष्टी बदलतील. तसं त्यांचं जसं सगळं एकंदरीत एक मूळ गाभा बदलला, तसं याचाही तुम्ही एक काहीतरी मूळ गाभा बदला. कशाचा? डिझाईनचा. द कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंट ऑफ हेल्थ अँड सेफ्टी ऑफ द एंटायर बॅरेज. सगळ्या बॅरेजेस A to Z जेवढे बॅरेजेस असतात सगळ्यांचं कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी करा, हेल्थ सेफ्टी बघा. दिस इट हॅज सॉट इमिडिएट स्टेबिलायझेशन मेजर्स टू अरेस्ट द ऑनगोईंग डिस्ट्रेस. अरेस्ट द ऑनगोईंग डिस्ट्रेस म्हणजे काय नेमकं? की हे सगळ्याचा अर्थ काय की हे जे काही सगळं सुरू आहे त्याला जर तुम्हाला थांबवायचं असेल तर तुम्हाला इमिडिएट स्टेबिलायझेशन मेजर्स घ्यावे लागतील. comprehensive geotechnical studies and advanced geophysical assessments to establish a reliable baseline of the ground conditions and structures for future interventions. Let's read this again. काय म्हटलं यांनी की comprehensive geotechnical studies, advanced geophysical assessments, geotechnical studies, ॲडव्हान्स जिओफिजिकल असेसमेंट्स. जिओफिजिकल म्हणजे तिथं जमिनीवरच्या ज्या असेसमेंट्स आहेत त्या ॲडव्हान्स्ड क्वालिटीच्या करायच्या. आणि जिओटेक्निकल स्टडीज कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे प्रत्येक गोष्टीची त्याची जी आहे आपल्याला स्टडी करायची आहे. टू एस्टॅब्लिश अ रिलायबल बेसलाईन फॉर द ग्राउंड कंडिशन. रिलायबल म्हणजे काय? मनाला असं वाटलं पाहिजे की रिलायबल हा, याच्यावरती भरोसा ठेवू शकतो. अँड स्ट्रक्चर्स फॉर फ्युचर इंटरव्हेन्शन्स. ओके, आणि पुढे जर भविष्यात काही चेंजेस करायचे असतील तर आपण अजून काय करू शकतो याच्यामध्ये. सो स्ट्रक्चर पुढच्या फ्युचरचे इंटरव्हेन्शन जे काय असतील त्याच्यासाठी स्ट्रक्चर बनवून आत्ता रेडी ठेवायचं. ऑल्सो देअर शुड बी हायड्रॉलिक डिझाईन एडेड बाय अप्रोप्रिएट हायड्रॉलिक मॉडेल स्टडीज अँड स्ट्रक्चरल डिझाईन थ्रू अप्रोप्रिएट मॅथमॅटिकल मॉडेलिंग सॉफ्टवेअर. अच्छा, ओके, तिथले जे काही मॅथमॅटिकल मॉडेलिंग सॉफ्टवेअर वगैरे ते यूज करत असतील कन्स्ट्रक्शनमध्ये, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. सो त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सॉफ्टवेअर जे चांगले आहेत, मॅथमॅटिकल आहेत, त्यांचा तुम्ही वापर करून त्याच्या थ्रू तुम्ही जा. उगा हातानं काही काढा करू नका. इन इफेक्ट द NDSA हॅज रेकमेंडेड अ फुल सूट ऑफ ॲक्शन फ्रॉम द स्ट्रक्चरल रिहॅबिलिटायझेशन टू स्ट्रेंथनिंग ऑफ द बॅरेज. ओके, आता फुल सूट म्हणजे काय? तर हे या सूटचे वेगवेगळे अर्थ आहेत. याचं नक्की तुम्ही गुगल करा. फुल सूट ऑफ ॲक्शन्स, सगळ्या प्रकारच्या ॲक्शन्स. ओके, पण या सूटचे 2-3 वेगवेगळे अर्थ आहेत. नक्की गुगल करा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की मला सांगा की याचे तुम्ही वेगवेगळ्या कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये याचा अर्थ बघू शकता. काय करायचं आहे? स्ट्रक्चर्स फ्रॉम कुठून सुरुवात करायची? स्ट्रक्चरल रिहॅबिलिटायझेशनपासून सुरुवात करा टू स्ट्रेंथनिंग ऑफ द बॅरेजेस. इथपर्यंतच्या गोष्टी सगळ्या कराव्या लागतील. आता पॉलिटिकल स्ट्रेस हे आपण वाचत बसणार नाही आहोत, पण बघा, वेन यू आर रीडिंग वन सिम्पल, एवढं सोपं वाटतं हे वाचायला, काही नाही वाटत. पण मग जेव्हा तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन करायचं असतं, प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची असते. आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन जेव्हा RC आपण वाचतो आणि बिटवीन द लाईन्स वाचायचं असतं, क्वेश्चन्स येतात. जसं की आता याच्यामध्ये काय क्वेश्चन येऊ शकतात की सांगा की गिवन जे मेजर्स आहेत यांचा जो रिपोर्ट आला आहे, क्रायसिस काय आहे, हे स्ट्रक्चरल फिक्सेस काय आहेत,
सांगा मग स्ट्रक्चरल फिक्सेसमध्ये त्यांनी काय काय सांगितलं. विच अमॉंग्स द फॉलोइंग ऑप्शन्स इज रॉंग. ओके, तुम्ही जर ह्या गोष्टी इथंच करेक्ट लवकर वाचल्या तर तुम्हाला मग ते कळून येतं की रॉंग कुठली आहे. याच्यामध्ये काय गिवनच नाही आहे. आता याच्यात काय म्हटलं आहे, स्ट्रक्चरल ऑडिट करा, जिओ टेक्निकल करा. सो याच्यात वेगवेगळे जे जीवन आहेत की कॉम्प्रेहेन्शन असेसमेंट करा, कशाचं हेल्थ अँड सेफ्टीचं, हॅबिट स्टेबिलायझेशनसाठी बघा, कॉम्प्रेहेन्सिव्ह जिओ टेक्निकल स्टडी करा, जिओ फिजिकल करा. आता जिओ फिजिकल करा, जिओ टेक्निकल करा आणि याच्यामध्ये ॲडिशनल काहीतरी एक्स्ट्राचं देऊन टाकतात. सो आपल्याला वाटतं हे करेक्ट आहे, पण नाही, ते करेक्ट नाही आहे. त्याच्यामध्ये ॲडिशनल स्टफ जे आहे विनाकारण दिलेलं आहे. दॅट मेक्स दिस ऑप्शन रॉंग. ओके, so this is how you should read the newspaper. Similarly, we will also read more articles, but with increase in time. 15 minutes is enough to comprehend a single article for 15 minutes. So I think this is enough for today. मला वाटतं की हे एवढं बस झालं. आयडिया आलेली आहे तुम्हाला की कसं काय करायचं, किती वाचायचं एखाद्या आर्टिकलला. इंग्लिश न्यूजपेपर वाचायला वेळ लागतो. का लागतो हे असा वेळ लागतो कारण एका एवढ्याशा आर्टिकलला वाचायला 15 मिनटं लागत आहेत कॉम्प्रिहेंड करत. सो सिमिलरली जस्ट लुक ॲट दिस न्यूजपेपर. एवढा मोठा न्यूजपेपर आहे हा. सो इट विल डेफिनेटली टेक टाईम. 1-2 तास लोक वाचतात न्यूजपेपर. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण हे आहे, व्हाय महाराष्ट्र स्क्रॅप्ड द ॲग्री बिझनेस स्कीम. ॲग्री बिझनेस स्कीम, आपला जो शेतकरी विमा आहे तो बंद केला, 1 रुपयावाला. का केला? व्हॉट इज द लॉजिक बिहाइंड इट? सो त्याच्यामध्ये हे वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहेत. व्हॉट वेंट रॉंग, व्हॉट वॉज द स्कीम. सो याच्यामधले जे पॉईंट्स आहेत हे वाचताना नीटपणे वाचायचे, जेणेकरून पुन्हा तेच कॉम्प्रिहेंड करायला किंवा तेच वाचायला आपल्याला त्रास गेला नाही पाहिजे. ह्यामुळे पेपरमध्ये टाईम वाचतो आणि फोकसने वाचलं तर लक्षात राहतात गोष्टी आणि डायरेक्ट एका सिंगल क्लिकमध्ये ॲन्सर्स बसतात. आरसे आजकाल 8, 9, 10 एवढ्या मार्क्ससाठी येत आहेत. क्लर्कमध्ये 10 मार्क्सला येत आहेत, 9 मार्क्सला येत आहेत. सो डोंट लिव्ह दिस, टेक दिस सिरियसली. आय होप की यू आर ऑल गोइंग टू बी cracking the exams. All the best. Thank you. Do subscribe to the channel, like this video.